नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा PYQ मेन्स ॲनालिसिसची सिरीज आपण ऑलरेडी सुरू केली आहे। त्याचाच पुढील भाग म्हणून 2019 मध्ये झालेला GS3चा पेपर आपण बघणार आहोत। यामध्ये आपण पार्ट 1 पार्ट 2 कंप्लीट केले। या व्हिडिओमध्ये आज आपण पार्ट 3 कंप्लीट करणार आहोत। पार्ट 3 मध्ये 101 पासून तर 150 पर्यंतचे प्रश्न असणार आहे। यापूर्वी जर तुम्ही माझे 2022 चे 21 चे जर पेपर बघितलेले नसतील तर ते तुम्ही नक्की बघा आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन। आणि आता आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा, सर्वप्रथम मित्रांनो, आता या व्हिडिओतून तुम्हाला काय भेटणार आहे? या व्हिडिओतून तुम्हाला सोर्सेस काय असणार आहे, त्याचबरोबर प्रश्न कसा टॅकल करायला पाहिजे, एलिमिनेशन मेथड कशी यूज करायला पाहिजे आणि काही प्रश्न कसे लॉजिकली सॉल्व्ह होतात हे तुम्हाला दाखवून देण्याचा इथे प्रयत्न केला जाईल। आणि प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचला तर कशा पद्धतीने आपण चांगले मार्क घेऊ शकतो याचा तुम्हाला अंदाज येईल। आणि जे विद्यार्थी 2023च्या मेन्सला असतील त्यांच्यासाठी तर हा फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ बघण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा। 101 नंबरचा प्रश्न आपण बघतोय। मानवी विकास निर्देशांक 2018च्या अहवालाबाबत खालील विधाने विचारात घ्या। म्हणजे हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला HDI 2018 पेपर झालेला आहे 2019 मध्ये आणि HDI विचारलेला आहे 1 वर्ष आधीचा, म्हणजे हा चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे। आणि आपण चालू घडामोडीमध्ये ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाचत असतो। बघूयात 1 बाय 1 कसे प्रश्न आहेत आणि कसे ऑप्शन आहेत। ती आयुर्मान, शिक्षण, उत्पन्न यांची समग्र आकडेवारी आहे। म्हणजेच द लाईफ एक्सपेक्टन्सी, एज्युकेशन आणि इन्कम हे 3 पॅरामीटर्स असतात HDI मध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे। 3 पॅरामीटर असतात, त्याच्यामुळे पहिले विधान हे काय ठरतं इथे बरोबर ठरतं। 2018च्या मानवी विकास निर्देशकात भारताचा क्रमांक 130वा होता। आता ही आकडेवारी सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असते, तर 2 नंबरचं विधान पण इथे बरोबर ठरतं। 2019च्या वेळेचा हा पेपर आहे, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही विचार करा। पुढचं विधान आहे नेदरलँड, सिंगापूर, स्वीडन, हाँगकाँग, आइसलँड यांची क्रमवारीत आघाडी आहे। आता आपण एक नोटीस केलं तर तुमच्या एक लक्षात येईल की नेदरलँड कधी तुम्हाला रँक 1 मध्ये दिसला आहे का HDIचा अभ्यास करताना? तर नाही, तुम्हाला कधीच दिसलेलं नाही आहे। आता इथे बाजूला एक फोटो दिसत असेल, या फोटोमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की बघा 1990 मध्ये जेव्हा HDI सर्वप्रथम प्रकाशित झालं होतं तर त्यावेळेसचा जो 1991चा जी काही आकडेवारी होती त्याच्यामध्ये जपान हा रँक 1ला होता। रँक 1 जर बघितलं तर जपान हा देश होता। त्यानंतर मग कॅनडा, जपान, कॅनडा असं जर बघितलं आपण तर भरपूर वर्ष म्हणजे 2000 पर्यंत जर आपण बघितलं 1994 पासून, तर पूर्ण जे वर्चस्व होतं ते कॅनडा देशाचं होतं। कॅनडा देश हा HDI मध्ये रँक 1ला होता। त्यानंतर परिस्थिती बदलली। 2001 पासून जर आपण विचार केला तर नॉर्वे देश हा 1 नंबरला राहतोय रँक 1 मध्ये। तर नॉर्वे जर आपण काउंट केलं टोटल तर नॉर्वे हा देश किती वेळा रँक 1ला असलेला आहे तो आपण मोजू। बघा 1 2 3 4 5 6 त्यानंतर 7 8 9 10 11 12 13 14 15 16 वेळा तुम्हाला हा नॉर्वे देश दिसतोय की तो रँक 1ला होता। म्हणजे जर तुम्ही मागची हिस्ट्री जर बघितली, बॅकग्राऊंड जर बघितलं तर 2009 पासून तुम्ही 2009 पासून जर बघितले तर पूर्ण नॉर्वे हा देश 2020 पर्यंत रँक 1ला आलेला आहे। 2022ची आकडेवारी जर बघितली तर रँक 1ला कोण आलेलं आहे? स्वित्झर्लंड आलेलं आहे। ठीक आहे, तर हा तुमचा अभ्यासाचा भाग आहे। त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की जे C नंबरचे विधान आहे ते इथं काय ठरतं, इथे चुकीचं ठरतं, कारण की रँक 1ला नेदरलँड हा कधीच आलेला नाही आहे। ठीक आहे, C नंबरचं विधान चुकलं। मग C नंबरचं विधान जर चुकलेलं असेल तर एलिमिनेशन मेथड तुम्ही वापरायला पाहिजे। इथं C दिसतंय, 1 नंबरचं ऑप्शन गेलं। इथं C दिसतंय, 3 नंबरचं ऑप्शन गेलं आणि वरीलपैकी सर्वमध्ये पण C येतो म्हणून 4 नंबरचं ऑप्शन गेलं। म्हणजे तुमचं उत्तर काय असायला हवं? 2 नंबर। म्हणजे तुम्हाला D नंबरचं विधान वाचायची पण गरज पडत नाही। D नंबरचं विधान बघू। नायजर हा सगळ्यात शेवटी होता। नंतर द सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन, साऊथ सुदान, चाड, बुरुंडी यांचे मानवी विकास निर्देशकात सर्वात कमी गुण होते, म्हणजे सगळ्यात रँकिंगला ते खाली होते। म्हणजेच या प्रश्नामध्ये A, B आणि D हे विधान काय आहेत? बरोबर आहेत आणि C नंबरचं विधान हे चुकीचं आहे। पुढचा प्रश्न बघूयात। योग्य कथन आपल्याला सांगायचं आहे। पहिलं विधान, आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना म्हणजेच काय? ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी, त्यालाच आपण काय म्हणतो? OAU।
ठीक आहे. याची स्थापना जर बघितली 25 मे 1963ला अदिस अबाबा येथे झाली. तर हे पहिलं जे विधान आहे ते काय ठरतं इथे बरोबर ठरतं, कारण की ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीची स्थापना 1963ला झालेली आहे. त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की या ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीचं 2002मध्ये कशामध्ये रूपांतर झालं, आफ्रिकन युनियनमध्ये रूपांतर झालं. एवढी तर माहिती आपल्याला असते. 2002मध्ये. दुसरं विधान वाचू. डर्बन शिखर परिषदेत 2002मध्ये आफ्रिकन युनियनचा प्रारंभ झाला. म्हणजे आफ्रिकन युनियन इथे सुरू झालं आणि आफ्रिकन युनियनच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली सभा म्हणून तिथं जाहीर करण्यात आली. तर 2 नंबरचं विधान पण इथे बरोबर ठरतं. सी नंबरचं विधान. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिषद आणि द कोर्ट ऑफ जस्टिस हे आफ्रिकन युनियनचे अंग आहेत. तर हे पण बरोबर आहे. जसं युरोपियन युनियन आहे त्याच पद्धतीने आफ्रिकन युनियन आहे आणि आफ्रिकन युनियनमध्ये पण द कोर्ट ऑफ जस्टिस असतं आणि आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिषद आहे. फक्त युरोपियन युनियन जर आपण विचार केला तर युरोपियन युनियन ही राजकीय संघटना पण आहे, ती पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे. आता हे बाजूला तुम्हाला जो फोटो दिसतोय हे आफ्रिका खंड आहे पूर्ण, आणि जे डार्क ग्रीन कलरचे जे आहेत ते मेंबर स्टेट आहेत, म्हणजे मेंबर देश आहेत ते, आणि बाकीचे जे काही कलर आहे थोडा फेंटवाला तर तो निलंबित आवाज, म्हणजे ते देश त्याचे मेंबर्स नाहीत. आता आपण थोडक्यात माहिती घेऊयात आफ्रिकन युनियनची. आफ्रिकन युनियन करंटमध्ये पण याचा प्रश्न येतो, प्रीमध्ये पण याच्यावर प्रश्न येत असतो. याची स्थापना जर आपण बघितली आफ्रिकन युनियनची 9 जुलै 2002ला स्थापना झालेली. याचे टोटल जर आपण एकूण सदस्य बघितले, एकूण सदस्य तर ते किती आहेत सध्या 55 सदस्य आहेत. ठीक आहे. याची जर आपण हेडक्वार्टर बघितलं तर ते आहे अदिस अबाबा. अदिस अबाबा कोणाची राजधानी आहे? इथिओपिया. इथिओपिया या देशाची ती राजधानी आहे. इथे असेल बघा इथिओपिया या साईडला, जे की आपण त्याला म्हणतो आफ्रिकेचं जे हॉर्न आहे, हॉर्न ऑफ आफ्रिका, त्याच्याजवळ अदिस अबाबा आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं अजेंडा 63 हे पण या आफ्रिकन युनियनच्याच रिलेटेड आहे. आणि याचा जर मोटो आपण बघितला तर तो आहे द आफ्रिका वी वॉन्ट, अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर 2000मध्ये घोषणा करण्यात आली होती आफ्रिकन युनियनची. ती कुठं करण्यात आली होती? लोम समिटमध्ये, लोम परिषद भरली होती, त्याच्यामध्ये याची घोषणा करण्यात आली होती 2000मध्ये. आणि मग 2002मध्ये आफ्रिकन युनियनची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आफ्रिकन युनियनचा अजून एक भाग आहे, त्याला आपण म्हणतो पॅन आफ्रिकन संसद किंवा पार्लमेंट. पार्लमेंट म्हणजे आफ्रिकन युनियनची एक स्वतःची संसद आहे, स्वतःची संसद आहे. ती कधी स्थापन झालेली आहे? ती 18 मार्च 2004मध्ये ती स्थापन झालेली. म्हणजे स्वतःचं आफ्रिकन युनियनचं एक स्वतःची काय एक संसद आहे. ठीक आहे. या संसदेचं जर आपण हेडक्वार्टर बघितलं ते कुठे आहे? मिद्राद या ठिकाणी आहे. मिद्राद साऊथ आफ्रिकेमध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये एक ठिकाण आहे मिद्राद नावाचं, तिथे या आफ्रिकन युनियनचं पार्लमेंट आहे. याचे जे सदस्य आपण बघितले 235 सदस्य त्याच्यामध्ये आहेत. मोटो जर बघितला वन आफ्रिका वन व्हॉइस असं आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर एक अध्यक्ष आहे आणि त्याच्यामध्ये एक अध्यक्ष या पार्लमेंटमध्ये आणि 4 कोण असतात त्याच्यामध्ये उपाध्यक्ष असतात. अशा पद्धतीची रचना आहे आफ्रिकन पार्लमेंटची. एवढी माहिती आपल्यासाठी सफिशियंट आहे. तर बघा आपण याच्यामध्ये काय काय बघितलं की ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीची स्थापना 1963ची आहे, पण आफ्रिकन युनियनची स्थापना कधीची आहे? 2002ची आहे. आफ्रिकन युनियनमध्ये 55 सदस्य आहेत टोटल. त्याचं हेडक्वार्टर अदिस अबाबा इथिओपियाची राजधानी आहे. आणि त्या आफ्रिकन युनियनचा एक अंग आहे, एक घटक आहे, तो आहे आफ्रिकन पार्लमेंट. आफ्रिकन पार्लमेंटची स्थापना झालेली 2004मध्ये आणि त्याचं हेडक्वार्टर मिद्राद या ठिकाणी आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व. 103 नंबरचा प्रश्न बघतोय. आफ्रिकी एकता संघटन म्हणजेच आपण जे वर बघितलेलं ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी याच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी खालीलपैकी कोणते एक उद्दिष्ट नाही? म्हणजे चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे. पहिलं उद्दिष्ट वाचू आपण. आफ्रिकी देशांमध्ये वसाहतवाद समाप्त करणे. यस पॉझिटिव्ह सेंटेन्स हे असणार आहे त्याचं उद्दिष्ट. आफ्रिकी देशांमध्ये ऐक्य आणि अखंडतेला प्रोत्साहन देणे. प्रत्येक ऑर्गनायझेशनचं काम तेच असतं की युनिटी आणि इंटिग्रिटी प्रोव्हाइड करणं.
आफ्रिकन देशांची आर्थिक, बौद्धिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये सहयोग करणं हे पण पॉझिटिव्ह रिझन आहे, पॉझिटिव्ह उद्दिष्ट आहे. आणि मध्य आफ्रिकी संयुक्त बाजार स्थापन करणे, इन्स्टॉलिंग द सेंट्रल आफ्रिकन कंबाईन मार्केट. आता संयुक्त बाजार स्थापन करणे हे त्याचं उद्दिष्ट नाही आहे, प्रमुख उद्दिष्ट नाही आहे, त्याच्यामुळे 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. वरचे जे तिन्ही विधान आहेत ते त्याचं उद्दिष्ट आहे ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी, OAU असं आपण त्याला म्हणतो. सध्या त्याला आपण काय म्हणतो, आफ्रिकन युनियन म्हणतो 2002 पासून. अयोग्य कथन आपल्याला विचारलेलं आहे, चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे. पहिलं विधान वाचू. संयुक्त राष्ट्राच्या महासभेद्वारे नागरी आणि राजकीय अधिकाराचा आंतरराष्ट्रीय करार. नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार हा 16 डिसेंबर 1966 मध्ये स्वीकारला गेला. ठीक आहे. फॅक्च्युअल डेटा आहे. पुढचं विधान वाचू. नागरी आणि राजकीय अधिकाराचा आंतरराष्ट्रीय कराराचे मृत्यूदंड रद्द करण्याचे ध्येय महासभेने 1991ला स्वीकारले. त्यानंतर नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करारामध्ये जगण्याचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि कायद्यासमोर समानता यांचा समावेश आहे. तर पहिलं विधान आणि C नंबरचे विधान जे आहे ते बरोबर विधान आहे. फक्त चुकीचं विधान कोणतं इथे, B नंबरचं विधान चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचं विधान कोणतं, तर आपलं उत्तर असणार याच्यामध्ये 2. म्हणजे हा प्रश्न कशावर विचारला त्यांनी, ICCPRवर. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंटरनॅशनल कोवेनंट आहे ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स. ठीक आहे. हा मानवी हक्काच्या रिलेटेड भाग असतो. हा वाचलेला असेल तर तुम्ही उत्तर द्या, नाहीतर तुम्ही स्किप केलं तरी चालतो. फक्त कीवर्ड फाइंड आउट करणं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता पुढची जी संघटना आहे आपली आंतरराष्ट्रीय संघटना ती आहे OPEC. ठीक आहे. OPECबद्दल बघूयात. त्यांनी विचारलं आहे आपल्याला की त्याचे 5 संस्थापक सदस्य कोणते आहेत. OPECचे 5 संस्थापक सदस्य कोणते आहेत. सर्वप्रथम आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर 14 सप्टेंबर 1960 मध्ये म्हणजे बगदादला, सर्वप्रथम बगदादमध्ये ही संघटना स्थापन झाली, OPEC संघटना स्थापन झाली. त्यानंतरच्या काळामध्ये मग याचं हेडक्वार्टर 1965 मध्ये म्हणजे 5 वर्षांनी काय झालं, बदलण्यात आलं आणि ते कुठे ठेवण्यात आलं, व्हिएन्नामध्ये. म्हणजे याचं हेडक्वार्टर चेंज झालं आणि ते व्हिएन्नामध्ये, सध्या व्हिएन्नामध्ये या संघटनेचं काय हेडक्वार्टर आहे. पहिले 5 वर्ष ते बगदादमध्ये होतं. त्यानंतर आपण जर बघितलं की यामध्ये जवळपास आता UAE जर बघितलं तर UAE नाही याच्यामध्ये आणि कतार पण देश याच्यामध्ये नाही आहे. आता आपल्याला संस्थापक देश बघायचे, तर संस्थापक देश जर बघितलं तर सौदी अरेबिया त्याच्यामध्ये आहे, व्हेनेझुएला आहे, इराण आहे, इराक आहे आणि कुवेत आहे. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, सौदी अरेबिया, कुवेत, इराण, इराक आणि व्हेनेझुएला अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. 1 नंबर याचं उत्तर असणार आहे. आपल्या अभ्यासाचा भाग आहे त्याच्यामध्ये काही ट्रिक वगैरे नाही, तुमचा अभ्यासच तुम्हाला तिथे कामा येणार आहे. त्यानंतर आहे अजेंडा 21 ची योग्य व्याख्या आणि लक्षणं सांगा. तर बघा इथं बाजूला तुम्हाला दिसत असेल अजेंडा 21. अजेंडा 21 सर्वप्रथम कधी उल्लेख करण्यात आला होता त्याचा, अर्थ समिट, त्याला आपण वसुंधरा परिषद असं म्हणतो. बघा वसुंधरा परिषद जी भरली होती रिओ दी जानेरोमध्ये 1992ला, त्यावेळेस हा अजेंडा 21 ठरवण्यात आला होता. इन्व्हायरमेंट, पर्यावरणाच्या रिलेटेड तो आहे. म्हणजे मग याचं उत्तर काय असणार आहे, हा कशाच्या रिलेटेड आहे, पर्यावरणाच्या रिलेटेड आहे. म्हणजे 2 नंबर आपला ऑप्शन असणार आहे. 21व्या शतकातील जागतिक पर्यावरणाच्या संधारणाचा कृती आराखडा म्हणून अजेंडा 21ला ओळखलं जातं. पुढे जाऊयात. व्यापक प्रादेशिक आणि आर्थिक भागीदारी हा शब्दप्रयोग डॅश या देशांच्या गटाच्या घडामोडी संदर्भात नेहमीच बातम्यामध्ये असतो. आता बघा हा सोपा प्रश्न आहे. रिजनल कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, त्यालाच आपण काय म्हणतो, RCEP. आणि तुम्ही करंट अफेअर्समध्ये वाचलेलं असणार आहे की RCEPमधून भारत काय पडलेला आहे, बाहेर पडलेला आहे. आणि RCEP जो काही पार्टनरशिप आहे ती कोणत्या संघटनेशी रिलेटेड आहे, एशियन. ठीक आहे. एशियन संघटनेशी ही रिलेटेड आहे. एशियन या संघटनेचा भारत हा भाग नाही आहे आणि भारत हा RCEPमधून पण काय झालेला आहे, बाहेर पडलेला आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र जागतिक मृत्यूदर अहवाल 2017 याबाबत खालील विधाने विचारात घ्या. 2015 मधील निवडक शिशुमृत्यू दराच्या निर्देशकाच्या आधारे आपल्याला काही विधानं विचारलेले आहेत, ते आपल्याला ओळखायचे आहेत. ठीक आहे. आता आपण जर पहिलं विधान बघितलं, जगात सर्वाधिक शिशुमृत्यू दर हा सोमालिया आहे. तुम्हाला हे माहिती पाहिजे, ही फॅक्ट माहिती पाहिजे की जगामध्ये जे काही शिशुमृत्यू दर आहे त्यालाच आपण इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो म्हणतो,
IMR हा कोणाचा जास्त आहे, हा जर तुम्हाला माहिती असेल तर लगेच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येऊ जाईल. तर याचं जर आपण पहिलं विधान जर बघितलं तर सोमालिया जो देश आहे तो नाही आहे त्याच्यामध्ये जो पहिला देश आहे तो आहे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक नावाचा जो देश आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त IMR आहे. इन्फंट मॉर्टिलिटी रेट आहे 87, त्याचा इन्फंट मॉर्टिलिटी रेट आहे. म्हणजे सोमालिया हे काय झालं इथे चुकलेलं आहे, फॅक्च्युअल डेटा होता याच्यामध्ये. त्यानंतर जगाचा शिशुमृत्यू दर हा 33 होता आणि भारताचा शिशुमृत्यू दर हा 38 होता. ठीक आहे, आपल्याला बरोबर विधान सांगायचं आहे. पण आपल्याला एक माहिती आहे की ए विधान जे आहे ते चुकीचं आहे, म्हणजे ए इथं दिलेलं आहे हे चुकीचं आहे, वरीलपैकी सर्व इथं चुकीचं. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन उरतात, 2 आणि 3. 2 आणि 3 पैकी आपलं उत्तर काय असणार आहे, बी आणि सी बरोबर आहे, 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 50-50% पर्यंत या प्रश्नाला आणू शकतात आणि मग त्यानंतर तुम्ही विचार करू शकतात की कोणतं उत्तर द्यायचं. मिनिमम रिजेक्शन हा तुम्ही रूल वापरू शकता इथे की मिनिमम रिजेक्शन पाहिजे, ज्या मॅक्झिमम रिजेक्शन नको. पुढचा प्रश्न बघू. युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दल विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे आपला टॉपिक कोणता आहे सिलेबसमधला, 2.11 हा आपला सिलेबसमधला टॉपिक आहे. युनिसेफबद्दल आपल्याला चुकीची विधान सांगायचं आहे, चुकीचं विधान. तर युनिसेफचं आपल्याला हेडक्वार्टर माहिती आहे की हेडक्वार्टर कुठे आहे युनिसेफचं, न्यूयॉर्कला आहे, न्यूयॉर्क. त्याच्यामुळे इथे जिनेवा म्हणतायत, त्याच्यामुळे पहिलंच विधान चुकलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 नंबर. ठीक आहे. पुढे 1965 शांततेचं नोबेल पारितोषिक भेटलं का, यस भेटलं. 1996 पासून त्यांचे कार्यक्रम हे बाल हक्क परिषद 1989 द्वारे मार्गदर्शित केले जातं. हा पण तुमचा डेटा, म्हणजे हा तुमचा इन्फॉर्मेशन आहे, ही तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी कामा येणार आहे. कारण की 2, 3 आणि 4 नंबरचे विधान हे बरोबर आहेत आणि ते तुम्ही तुमच्या नोटमध्ये लिहून ठेवा, नोटबुकमध्ये, जेणेकरून तुम्हाला पुढे फायदा याचा होईल. बाल हक्क परिषदेने पालकांद्वारे बालकांचे शारीरिक शोषण करण्यास मनाई केली आहे, हे पण विधान बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त याच्या कशावरून आपण हा प्रश्न सॉल्व केला, फक्त आपल्याला युनिसेफचं हेडक्वार्टर माहिती होतं, त्या मुख्यालयावरून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. या संघटनेची स्थापना जर बघितली तर कधी झालेली आहे, 11 डिसेंबर 1946 युनिसेफची काय आहे स्थापना झालेली आहे. युनिसेफ कशाच्या रिलेटेड आहे, बालकांच्या रिलेटेड. ठीक आहे, एज्युकेशन, चाइल्ड एज्युकेशन फंड आहे तो. पुढे जाऊयात आपण. अनक्टॅडबद्दल विचारलेला प्रश्न हा पण आपला आंतरराष्ट्रीय संघटनेवरच आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदे संबंधी खालील विधान विचारात घ्या. आपल्याला बरोबर विधान विचारलेले आहेत. पहिलं विधान, ती एक स्थायी आंतरशासकीय संस्था असून तिची स्थापना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेद्वारे 1964 झाली. अनक्टॅडबद्दल आपल्याला स्थापना माहिती पाहिजे की ती 1964 आहे, 1965 आहे की 1960. ठीक आहे, तर 1964 आहे, हा जो फॅक्च्युअल डेटा आहे तो बरोबर आहे, त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर ठरतं. ठीक आहे. आता ए कुठे आहे, ए 3 ठिकाणी इथे नाही ती ए, त्याच्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन आपण आधी इलिमिनेट करून टाकायचा. पुढे, ती संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेचा आणि तसेच जागतिक व्यापार संघटनेचा हिस्सा. आता मला सांगा WTOचा कसं काय हिस्सा असेल ती, WTOचा ती अनक्टेड हिस्सा नाही आहे, त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकलं. बी तुम्हाला कुठे दिसतंय, 1 नंबरमध्ये दिसतंय आणि 4 नंबरमध्ये दिसतंय. झालं तुमचं उत्तर आलं 2 नंबर. ठीक आहे, म्हणजे तुम्ही WTOवरून पण उत्तर देऊ शकता याचं. तिचे मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये आहे. आता तुम्हाला मुख्यालय पाठच असतं, तर मुख्यालय कुठे आहे अनक्टॅडचं, जिनेवाला आहे, जिनेवा. ठीक आहे, कुठे स्वित्झर्लंडमध्ये. इथे काय म्हणताय ते वॉशिंग्टन DC, म्हणजे सी नंबरचं विधान पण चुकलं. ठीक आहे, इथे पण जिथे सी दिसणार त्याला तुम्ही इलिमिनेट करू शकता. त्यानंतर मग आता आपल्याला उत्तर काय आलेलं आहे, ए आणि डी, म्हणजे डी विधान पण काय असणार आहे, बरोबर असणार आहे. 2017 संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद आणि व्हिएतनाम शासनामध्ये कर्ज आणि विकास आर्थिक धोरणासंबंधी सामंजस्य करार. आता आपल्याला हा माहिती असणं गरजेचं आहे का की व्हिएतनाम सोबत यांचा करार झालेला आहे, नाही, आपल्याला हे अपेक्षित नाही. आपल्याला फक्त काय अपेक्षित आहे की तुम्ही बी नंबरचं विधान आणि सी नंबरचं विधान कसं इलिमिनेट करता यावर तुमचं उत्तर डिसाईड असतं. त्याच्यामुळे डी नंबरच्या विधानाच्या जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं बी आणि सीला जर तुम्ही इलिमिनेट केलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. आपलं मेन एम काय आहे की मार्क जास्त घ्यायचे आहेत, मार्क घेणं हे आपलं एम आहे, परीक्षाभिमुख होणं आपलं एम आहे. ठीक आहे, ते आपलं टार्गेट आहे. पुढे जाऊयात. जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्राबाबत खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे UDHRवर प्रश्न आहे. UDHRवर हमखास 3 किंवा 4 प्रश्न येतच असतात. तर आपल्याला माहिती आहे की UDHR 1948चा जो आहे त्याच्यामध्ये किती कलम आहेत, टोटल 30 कलम आहेत. तर पहिले विधान बरोबर. दुसरं, कलम 1 आणि 2 मध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क दिलेले आहेत. तर हे विधान काय झालं इथे चुकीचं झालं. आता आपण बघूयात की जे 30 कलम आहेत त्यांची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे. ठीक आहे,
तर आपण बघूयात व्यक्तींसाठी कोणते कलम आहेत. 1 ते 2 कलम जे आहेत ते व्यक्तींसाठी आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात नागरी व राजकीय हक्क. तर ते कुठून कुठपर्यंत आहे, 3 पासून तर 21 पर्यंत जे कलम आहेत ते कशामध्ये येतात, नागरी व राजकीय हक्कामध्ये येतात. त्यानंतर आपण बघूयात आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक. हे जर आपण बघितले ते येतात 22 ते 28 कलम जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात. आणि शेवटचे जे 2 कलम आहेत ते येतात कर्तव्य व मर्यादा, यामध्ये त्यांचा समावेश होतो 29 ते 30. ठीक आहे. अशा पद्धतीने याची विभागणी होते UDHRच्या 30 कलमांची. एकूण किती आहेत ते 30 आहेत. ठीक आहे. बघा, व्यक्तींसाठी 1 ते 2, नागरी व राजकीय हक्क 3 ते 21, आर्थिक सामाजिक सांस्कृतिक हक्क 22 ते 28 मध्ये देण्यात आलेले आणि कर्तव्य आणि मर्यादा 29 आणि 30 मध्ये. तर 2 नंबरचं विधान आपण चुकीचं ठरवलं, आणि 1 आणि 2 कोणासाठी, व्यक्तींसाठी, सर्वसाधारण व्यक्तीसाठी. C नंबरचं विधान बघूयात. 3 ते 21 मध्ये नागरी आणि राजकीय हक्क. बघा, नागरी आणि राजकीय हक्क कशामध्ये दिलेले, 3 ते 21 मध्ये, म्हणजे C नंबरचं विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार इथे, A आणि C बरोबर, 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. UDHRवर हा इझी प्रश्न विचारलेला होता. पुढे, जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्राच्या कोणत्या अनुच्छेदात कोणालाही मनमानी पद्धतीने अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार केले जाणार नाही असे म्हटले आहे. ठीक आहे. म्हणजेच हा प्रश्न कशावर आहे, परत UDHRवर आहे. आणि UDHRमध्ये आपल्याला विचारलेले स्थानबद्धचा जो काही तरतूद आहे ती कशात करण्यात आलेली, त्याचं उत्तर असणार आहे अनुच्छेद 9. जर आपण आपल्या राज्यघटनेचा विचार केला तर राज्यघटनेमध्ये असा कोणता कलम आहे की ज्याच्यामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे स्थानबद्धतेचा, तर तो आहे 22 नंबरचा कलम. राज्यघटनेमधला 22 आणि UDHRमधला 9. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. परत UDHRवर प्रश्न आहे की अनुच्छेद 11 मध्ये कोणती आधारभूत तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. याचा जो काही 11 नंबरचा अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर निष्पापांचे अनुमान, संरक्षण करण्याचा अधिकार, सार्वजनिक सुनावणीचा अधिकार आणि कायद्याचा पूर्वलक्षीपणा. कायद्याचा पूर्वलक्षीपणा याच्यामध्ये येत नाही, वरचे जे 3 विधान आहेत ते त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे A, B आणि C. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला जे 30 कलम आहेत UDHRचे ते तुम्हाला पाठच असले पाहिजे. त्यानंतर 114 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. खालीलपैकी कोणत्या पर्यायांचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDGs असं त्याला आपण म्हणतो. MDGs जर बघितली तर 2000 पासून तर 2015 पर्यंत ते फुलफिल करायचे होते, त्याला आपण म्हणतो MDGs. MDGs मध्ये किती गोल्स आहेत टोटल, 8 गोल्स आहे. बघा इथे दिसत असेल तुम्हाला. एक पहिलं जे गोल आहे त्याला आपण म्हणतो दारिद्र्य आणि उपासमार निर्मूलन. दुसरं जे आहे वैश्विक प्राथमिक शिक्षण, म्हणजे प्राथमिक शिक्षण सगळ्यांना पुरवलं पाहिजे. लैंगिक समानता आणि स्त्री सशक्तीकरण, बालमृत्यूदर कमी करणे, माता आरोग्य सुधारणे, एड्स मलेरिया आजारांवर उपचार, पर्यावरण शाश्वतता टिकवणे आणि जागतिक विकासात भागीदारी. अशा पद्धतीने हे 8 गोल्स आहेत आणि आपल्याला या 8 गोल्सवर प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, पहिलं विधान जर बघितलं, आत्यंतिक गरिबी आणि भूक कोणतं आहे आपलं 1 नंबरचं MDG आहे, त्याच्यामुळे Aला आपण सोबत घेऊन जाणार. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे हे आपलं कोणतं आहे 2 नंबरचं MDG आहे. विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे हे कोणत्या नंबरचं आहे, विकासासाठी 8 नंबर. ठीक आहे. त्यानंतर बालमृत्यूदर काय करणे, कमी करणे. तर बालमृत्यूदर कमी करणे कशामध्ये आहे येतं आपलं 4 नंबरमध्ये येतं. त्यानंतर HIV एड्स मलेरिया इतर आजारांशी सामना करणे हे कशामध्ये येतं 6 मध्ये येतं. म्हणजेच आपलं विधान काय असणार आहे, बरोबर वरीलपैकी सर्व. हे सगळेचे सगळे काय आहेत MDG मध्ये इन्क्लूड आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयासंबंधात आपल्याला विचारलेलं आहे. हे पण आपलं आंतरराष्ट्रीय संघटना 2.11 या टॉपिकवरचे प्रश्न आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख जे असतात ते 6 शाखांपैकी केवळ हीच एकमेव शाखा जी आहे ती न्यूयॉर्क
स्थित नाही. यस, बरोबर आहे. कारण की आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे कुठं स्थित आहे? हेगमध्ये स्थित आहे, नेदरलँडमध्ये. बाकीचे न्यूयॉर्कमध्ये आहेत, पण ही जी संघटना आहे 6 पैकी, तर ती कुठे? हेगला आहे. पुढे ते म्हणजे 1 नंबरचं विधान हे बरोबर आहे. 15 न्यायाधीशांचे मिळून बनलेले असते आंतरराष्ट्रीय न्यायालय, हे आपल्याला माहिती आहे. ज्यांची निवड ही केवळ सुरक्षा समितीद्वारे 9 वर्षाच्या कालावधीसाठी होत असते. आता इथं तुमचा कीवर्ड काय आहे? केवळ. इथं काय यूज केलेलं आहे त्यांनी? केवळ यूज केलेलं आहे. ठीक आहे. केवळ यूज केल्यामुळे काय झालं? हे सेंटेन्स निगेटिव्ह झालं. ठीक आहे. त्याला आपण एलिमिनेट करू शकतो. कारण की केवळ सुरक्षा समिती या 15 न्यायाधीशांना निवडून देते का? तर नाही, चुकीचं आहे. त्याच्यामध्ये कोणाचा समावेश आहे? तर आमसभा प्लस सुरक्षा समिती असा इथे उल्लेख पाहिजे होता. फक्त सुरक्षा समिती या 15 लोकांना निवडून देत नसते, तर आमसभेची पण तिथं परवानगी लागत असते. त्याच्यामुळे हा केवळ या शब्दामुळे बी नंबरचं विधान हे चुकलेलं आहे. ते आपले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे 3 वर्षाच्या कार्यकालासाठी निवडतात. हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण निवडतात? हे 15 न्यायाधीश निवडत असतात. तर हे विधान बरोबर आहे. 3 वर्षासाठी ते निवडले जातात. केवळ राज्यांना या न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. यस, हे विधान बरोबर आहे. कारण की सामान्य नागरिक जे असतात त्या देशातले, ते सामान्य नागरिक हे दाद नाही मागू शकत या न्यायालयासमोर. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर दाद मागण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? फक्त त्या सदस्य राज्यांना. जे त्याचे सदस्य आहेत तेच राज्य फक्त काय करू शकतात? तिथे जाऊन ते दाद मागू शकतात. म्हणजे स्टेट्स, ओनली स्टेट्स तिथं जाऊन आपले काय म्हणतात तिथं न्याय मागू शकतात. त्याच्यामुळे डी नंबरचं विधान हे बरोबर आहे. म्हणजे ए, सी आणि डी हे विधान आपलं बरोबर आहे. फक्त बी नंबरचं विधान हे चुकीचं ठरतं. पुढचा प्रश्न बघतोय आपण 116 नंबरचा. युरोपियन युनियनबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ब्रेक्झिट वगैरे तुम्ही वाचलेलं असणारच. युरोपियन युनियनबाबत पहिलं विधान, तो एक राजकीय आणि आर्थिक संघ आहे. आपण आधीच आफ्रिकन युनियनमध्ये बोललो होतो की युरोपियन युनियन हे काय आहे? एक पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक काय एक युनियन आहे. ठीक आहे, पहिलं विधान बरोबर. त्याची औपचारिक स्थापना ही मॉस्ट्रिश कराराद्वारे झालेली आहे. तर मॉस्ट्रिश करार जो झाला होता 1992चा, त्याच्यानुसार त्याची स्थापना झाली. तर यस, बरोबर आहे. त्यानंतर 2007 साली ऑस्ट्रिया आणि स्वीडन हे युरोपियन युनियनचे सदस्य झाले. तर हे चुकीचं आहे, हा फॅक्च्युअल डेटा आहे. तर जर बघितलं हे जे 2 देश आहेत ऑस्ट्रिया आणि स्वीडन, यांचा समावेश जर बघितला आपण युरोपियन युनियनमध्ये, तो 1995ला झालेला आहे. मग 2007मध्ये कोणाचा समावेश झाला? तर 2007मध्ये बल्गेरिया आणि रोमानिया या 2 देशांचा समावेश 2007ला झालेला आहे. आणि स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश कधी झालेला आहे? 1995मध्ये झालेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे सी नंबरचं विधान इथं चुकतं. 2012 साली युरोपियन युनियनने शांततेचे नोबेल पारितोषिक प्राप्त केले. हा आपल्या अभ्यासाचा भाग आहे. आपल्याला हे माहितीच पाहिजे की एखाद्या संघटनेने शांततेचा पुरस्कार कधी मिळवला, शांतता नोबेलचा पुरस्कार कधी मिळवला. तर 2012मध्ये युरोपियन युनियनने तो शांततेचा पुरस्कार मिळवलेला आहे. त्याच्यामुळे डी नंबरचं विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ए, बी आणि डी. 3 नंबर आपलं उत्तर आहे. पुढीलपैकी कोणता जाहीरनामा लोकशाही विकास, मानवाधिकाराची प्रतिष्ठा आणि मूलभूत स्वातंत्र्य यांच्यातील दुवे प्रस्थापित होण्याचा मैलाचा दगड ठरला आहे? आता हा प्रश्न जर तुम्हाला माहिती असेल तर उत्तर द्या, नाही तर स्किप केलं तरी चालतं. याचं उत्तर बघितलं तर व्हिएन्ना जाहीरनामा 1993 हे त्याचं उत्तर असणार आहे. फॅक्च्युअल प्रश्न होता. पुढे आता सोपा प्रश्न आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल विधानं केलेले आहेत. बघूयात आता 1 बाय 1. पहिलं विधान जे अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश असतो. प्रश्न कधी विचारलेला? 2019ला. पण जर हा प्रश्न विचारला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2019मध्ये या कायद्यामध्ये काय झालेलं आहे? दुरुस्ती झालेली आहे. आणि त्या दुरुस्तीनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की आता जो अध्यक्ष असणार आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशनचा, तर तो अध्यक्ष आता साधा न्यायाधीश पण असू शकतो सुप्रीम कोर्टचा. म्हणजे सुप्रीम कोर्टचा आधी काय असायचं की फक्त मुख्य न्यायाधीश, जो सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश असेल तोच फक्त अध्यक्ष होऊ शकत होता. पण आता काय दुरुस्ती करण्यात आली की सर्वोच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त जे इतर न्यायाधीश असतात, सेवानिवृत्त इतर न्यायाधीश, ते पण होऊ शकतात आता.
आधी फक्त चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे असायचे तेच अध्यक्ष होऊ शकत होते. 2019च्या दुरुस्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त इतर न्यायाधीश जे असतात ते पण आता अध्यक्ष होऊ शकतात. पण हा 2019च्या अँगलनी प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे पहिले विधान बरोबर आहे. त्यानंतर 4 राष्ट्रीय आयोगाचे सदस्य म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोग, महिला आयोग आणि अल्पसंख्याक आयोग हे पदसिद्ध सदस्य होते. त्यावेळेस जर बघितलं 2019मध्ये तर हे बरोबर होतं विधान. पण आता जर विचारलं सध्या काय परिस्थिती आहे, तर सध्या 7 पदसिद्ध सदस्य असतात. मध्ये 7 कोणते आहेत, हे 4 झालेत. 5 नंबरचे कोणते आहेत, आपला कोणता आयोग आहे बघा 5 नंबरचा, मागासवर्गीय आयोग. मागासवर्गीय आयोग. 6 नंबरचा आहे आता सध्या बाल हक्क संरक्षण आयोग. आणि 7 नंबरचा सदस्य आहे सध्या पदसिद्ध अपंग कल्याण आयुक्त. हे त्याचे कोण असतात आता सध्या 7 पदसिद्ध सदस्य असतात. सुरुवातीला हे 2019 पर्यंत हे 4च असायचे, त्याच्यामुळे बी नंबरचे विधान हे बरोबर आहे. अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक हे भारताचे राष्ट्रपती करतात, तर हे बरोबर विधान आहे. हे आता पण दुरुस्तीमध्ये पण तेच ठेवलेलं आहे. त्यानंतर नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीबाबत जी शिफारस समिती असते, सल्लागार समिती जी असते, तिचे अध्यक्ष हे भारताचे राष्ट्रपती असतात असं ते म्हणत आहेत. तर डी नंबरचं विधान चुकतं, कारण की अध्यक्ष हे कोण असतात, या सल्लागार समितीचे पंतप्रधान असतात. ठीक आहे. आता या सल्लागार समितीमध्ये कोण कोण असतं, तर पंतप्रधान असतात, त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष असतात आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेता असतात. त्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष असतात. ठीक आहे. आणि राज्यसभेचे कोण, इथे राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेता. आणि अजून एक असतात गृहमंत्री. असे जे टोटल सदस्य आहेत ते किती आहेत, 6 सदस्य जे असतात ते या NHRC यांच्या अध्यक्ष आणि सदस्य निवडीच्या सल्लागार समितीमध्ये असतात. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. म्हणजे याच्यामध्ये कोणतं विधान चुकीचं ठरते, आपलं डी नंबरचं विधान चुकीचं ठरते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार मग, A, B आणि C. प्रश्न होता नॅशनल ह्युमन राईट कमिशन. 119 नंबरचा प्रश्न बघतोय. हा जो प्रश्न आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. 120 नंबरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेच्या नुसार खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाविषयी चार्टरविषयी उद्दिष्टांपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. कोणतं उद्दिष्ट हे नाही याच्यामध्ये चार्टरमध्ये, युनायटेड नेशन चार्टर. पहिलं आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा टिकवणं हे त्याच्यामध्ये आहे. राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण आणि संबंधाचा विकास करणं हे पण त्याच्यामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यामध्ये आणि मानवाधिकाराविषयी आदर वाढवण्यामध्ये सहकार्य करणं हे पण पॉझिटिव्ह सेंटेन्स हे पण त्याच्यामध्ये येतं. आणि मोठ्या प्रमाणावरील लष्करी सराव टाळणे हे त्याचं उद्दिष्ट नाही आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 4 नंबर. चुकीचं विधान आपल्याला सांगायचं होतं. त्यानंतर एक संघटना विचारली आहे, एक संस्था आहे जी की वृद्ध व्यक्तींसाठी कामं करते. एज केअर इंडिया ची स्थापना 1980 मध्ये डॅश यांना संस्थात्मक मदत आणि सेवा देण्याच्या ध्येयासाठी तिचं म्हणजे तिचे उद्देश आहे. तर बघा इथं तुम्हाला माहीत असणार आहे की एज केअर इंडिया ही नावाची जी NGO आहे किंवा संस्था आहे, हिचं काम काय आहे, वृद्ध व्यक्तींसाठी ही काम करते. मग मला सांगा 6 ते 14 वयोगटातील मुलं त्याच्यामध्ये असणार आहे का, नसणार आहे, त्याला इलिमिनेट करायचं. 6 पेक्षा कमी वयाची मुले त्याच्यामध्ये असणार आहे का, तर याला पण तुम्ही इलिमिनेट करायचं. म्हणजे तुमच्याकडे असतं 50-50%. आता 50-50% जर बघितलं तर 50 वर्षावरील वृद्ध आणि पुरुष महिला हे त्याच्यामध्ये येतात. 3 नंबर आपलं उत्तर असणार. ठीक आहे. कशा पद्धतीने इलिमिनेशन करायचं, 50%वर ऑप्शन आणायचे आणि मग नंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. पुढचा प्रश्न आहे आपला 122 नंबरचा, वयस्क व्यक्तींची स्थिती सुधारण्यासाठी शासनाने खालीलपैकी कोणत्या योजना आणि तरतुदी केल्या होत्या. पहिलं केंद्र शासनाची आरोग्य योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वयस्क निवृत्तीवेतन योजना, ही निवृत्तीवेतन योजना आहे. त्यानंतर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही सगळ्यांसाठी असते, त्याच्यामुळे याच्यातून हे कटणार आहे. आणि केंद्र शासनाची आरोग्य योजना ही सर्व वयोगटातल्या लोकांसाठी असते. आपल्याला स्पेसिफिक विचारलेलं आहे, वयस्क व्यक्तींच्या बद्दल आपल्याला विचारलं असल्यामुळे
ए नंबर आणि सी नंबर ऑलरेडी एलिमिनेट होऊन जातं, कारण की ते स्पेसिफिक नाही आहे, ते सगळ्या वयोगटातील लोकांसाठी आहे. त्याच्यामुळे एला आणि सीला जर आपण एलिमिनेट केलं, ए इथं एलिमिनेट झाला, इथं सी एलिमिनेट झाला. ए आणि सी जर बघितलं तर बघा 2 ऑप्शन राहिले तुमच्याकडे, ए डी आणि बी डी. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की ए चुकीचं आहे, त्याच्यामुळे हे पण ऑप्शन गेलं, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 4 नंबर. म्हणजे बी आणि डी वयस्कांच्या आरोग्य देखभालीसाठी राष्ट्रीय कार्यक्रम. इथं वयस्क ऑलरेडी त्यांनी शब्द टाकलेला आहे आणि आपल्याला वयस्क व्यक्तींविषयीच विचारलेलं आहे, त्याच्यामुळे बी आणि डी हे आपलं उत्तर असणार आहे. बघा, हा प्रश्न आपण अभ्यास नसताना पण फक्त लॉजिकवर हा सॉल्व केलेला आहे. पुढे बधिरांसाठी अखिल भारतीय क्रीडा परिषदेची स्थापना, म्हणजे ऑल इंडिया स्पोर्ट काउन्सिल ऑफ डेफ वॉज एस्टॅब्लिश्ड इन डॅश. आता अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात याच्यामध्ये जर तुम्हाला जे इयर पार्ट असलं, इयर जर तुम्हाला आठवत असलं तर उत्तर द्या, इयर जर आठवत नसेल तर सरळ हा प्रश्न स्किप करा. याचं उत्तर असणार आहे 1965. पुढे जाऊयात. भारतीय घटनेच्या 330 कलमाखाली अनुसूचित जाती आणि जमातींसाठी कोणत्या गृहात राजकीय आरक्षण दिले आहे? हा प्रश्न सरळ सरळ GS2चा प्रश्न आहे. GS2मध्ये जर आपण बघितलं 330 पासून तर 342 पर्यंत जे कलम आहेत ते आपण ऑलरेडी केलेले असतात. त्याच्यामुळे आपण जर बघितलं 330मध्ये कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? लोकसभा. ठीक आहे, लोकसभेचे राजकीय आरक्षण कोणासाठी? SC आणि STसाठी. आपण जे अँग्लो इंडियनचं आहे ते पण तुम्हाला माहीत असेल की त्याचा उल्लेख 331मध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणते लाभ हे कामगार राज्य विमा कायदा 1948 साली खाली मिळतात? म्हणजे हा कायदा आपल्याला माहिती पाहिजे. तर बघूयात, आपण लॉजिकली सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आजारपण लाभ आणि मातृत्व लाभ याच्यामध्ये भेटणार का? यस, भेटणार. अक्षमता लाभ आणि अवलंबित्व लाभ हा पण त्याच्यामध्ये असू शकतो. कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी वैद्यकीय लाभ, आता पण जर आपण बघितलं तर कामगारांसाठी वैद्यकीय लाभ हा त्यांच्या फॅमिलीसाठी पण भेटत असतो, त्याच्यामुळे सी नंबर पण येणार. अंत्यसंस्कार लाभ, तुम्ही असं कधी बघितलं आहे का की एखाद्या कामगारांना कंपनीने हा अंत्यसंस्कार लाभ वगैरे देण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यासाठी काही वेगळी तरतूद केली? तर नाही, आपण असं काही ऐकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे डी नंबरचं विधान हे चुकीचं ठरतं, म्हणजे ए, बी आणि सी हे उत्तर असणार आहे. त्यानंतर दिव्यांगाकरिता PWD म्हणजे सरकारी उपाय आणि समोर उद्देश दिलेला आहे त्याचं, तर आपल्याला जोडायला पाहिजे. बघा, आता लॉजिकली तुम्ही हा प्रश्न सॉल्व करू शकता. तो कशा पद्धतीने बघूयात आपण. तर बघा, इथे जो शब्द दिसतोय तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे तो समजेल. रिहॅबिलिटेशन काउन्सिल. ठीक आहे, द रिहॅबिलिटेशन काउन्सिल. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये काय करायचं आहे? रिहॅबिलिटेशन हा शब्द शोधायचा आहे. तर कुठं दिसतो तुम्हाला? बघा, तो शब्द इथं दिसतोय बघा, रिहॅबिलिटेशन. रेग्युलेटिंग ट्रेनिंग पॉलिसीज अँड प्रोग्राम्स फॉर रिहॅबिलिटेशन अँड स्पेशल एज्युकेशन, म्हणजे बीचं ऑप्शन काय पाहिजे? 1 नंबर पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं पुढचं लॉजिक, आता बघा, बीचं जर 1 नंबर असेल तर बीचं 1 नंबर हे 2 ठिकाणी येतं आहे. ठीक आहे, 2 ठिकाणी याचं येतं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की सी नंबरचे विधान वाचू आता आपण. सी नंबरमध्ये बघा काय आहे? द नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. इथं काय शब्द वापरलेला आहे? फायनान्स. आणि तुम्ही इकडे बघा, फायनान्सच्या रिलेटेड कोणता शब्द दिसतोय तुम्हाला इथे? तर 4 नंबरचं जर तुम्ही विधान वाचलं तुम्हाला कळेल, एक्सटेंड क्रेडिट फॅसिलिटी टू पर्सन्स विथ डिझॅबिलिटीज. बघा, 2 शब्द इथं कॉमन होत आहे. एक आहे इथे हँडिकॅप्ड, इथे डिझॅबिलिटीज. फॉर देअर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इथं काय? फायनान्स आहे, डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसोबत त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता. सीचं उत्तर हे 4 द्यायचं. सीचं उत्तर 4 कुठं असणार आहे? इथं असणार आहे. ठीक आहे, तुमचं उत्तर आलं 3 नंबर. ठीक आहे, बघा, लॉजिकने तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला. जरी तुम्हाला माहिती नसलं की द रिहॅबिलिटेशन काउन्सिलचा ऑब्जेक्टिव्ह काय, तरी तुम्ही या 2 लॉजिकवरून हे प्रश्न सॉल्व केला. म्हणजे एचं काय असणार आहे मग उत्तर? 3 नंबर. इनेबल्स अँड इम्पॉवर द पर्सन्स विथ डिझॅबिलिटीज. आणि अपेक्स लेवल नॅशनल इन्स्टिट्यूटचं उत्तर असणार आहे तुमचं 2 नंबर. टू डील विथ मल्टी डायमेन्शन प्रॉब्लेम्स विथ द डिसॅबिलिटी पॉप्युलेशन. तर काही वेळा तुम्हाला इंग्लिशमध्ये पण प्रश्न वाचावं लागतील उत्तर लवकर येण्यासाठी. ठीक आहे, तरी तुम्हाला इथं समजतं. वित्त शब्द आल्यामुळे इथं आर्थिक विकास दिसतोय, तुम्ही याचं उत्तर इथं लावू शकता. पुनर्वसन परिषद म्हणलं तर पुनर्वसन शब्द इथं दिसतोय तुम्हाला, तर त्याचं तुम्ही इथं उत्तर लावू शकता. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न टॅकल करू शकता. 127 नंबरचा प्रश्न बघू. खालील विधानांपैकी कोणती विधानं हे योग्य आहेत? यांत्रिक पर्यावरणामध्ये, म्हणजेच काय म्हणता येते, मेकॅनिकल इन्व्हायरमेंट जे असतं, म्हणजे कामगारांचं जे आयुष्य असतं,
मध्ये यंत्राचा विकास आणि परिणामस्वरूप औद्योगिक प्रक्रियांचा अंतर्भाव असतो त्याच्यामध्ये. यस, पहिलं विधान बरोबर आहे. असमाधानकारक यांत्रिकी पर्यावरणच्या म्हणजे इन्व्हायरमेंटमध्ये अनसॅटिस्फॅक्टरी जर मेकॅनिकल इन्व्हायरमेंट असेल त्याच्यामध्ये काय होतं, औद्योगिक थकवा येतो, कंटाळवाणेपणा येतो, वैफल्य येतं, अपघात होऊ शकतात, अशा प्रश्नांना जन्माला घालत असते. तर यस, हे पण विधान बरोबर आहे. कामगारांच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. ए आणि बी हे विधान बरोबर आहे. त्यानंतर शारीरिक अवयवांना आवश्यक ती शक्ती प्रदान करण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करावी लागते. या क्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. आता बघा, शारीरिक अवयव हा तुमचा कीवर्ड आहे. शारीरिक अवयवांना जर शक्ती प्रदान करायची असेल तर कोणतं पुनर्वसन असणार आहे तिथं? मानसिक पुनर्वसन करून चालणार आहे का? नाही. आत्मिक पुनर्वसन करून चालणार आहे का शारीरिक अवयवांना शक्ती प्रदान करण्यासाठी? नाही. सामाजिक पुनर्वसन पण चालणार नाही. इथं काय लागणार आहे त्या व्यक्तीला? शारीरिक अवयवांना जर त्यांना शक्ती प्रदान करायची असेल तर तिथे तुम्हाला मेडिकल रिहॅबिलेशन म्हणजे वैद्यकीय पुनर्वसनच लागणार आहे. ठीक आहे, लॉजिकली प्रश्न होता. 4 नंबर याचं उत्तर आहे. हेल्प एज इंडिया कोणत्या प्रकारची संस्था आहे? हे सगळ्यांना माहितीच असणार आहे की हेल्प एज इंडिया जी आहे ती कशासाठी काम करते, तर ओल्ड एज जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ती काम करत असते. ती काय एक NGO आहे. NGO आहे म्हणजे ती कोणती संस्था आहे? स्वयंसेवी संस्था आहे. हिच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. हिचे संस्थापक जर आपण बघितले ते 2 नावं तुम्ही चांगले लक्षात ठेवा. जॅक्सन आणि सॅमसन असे 2 नावं आहे, तुम्ही लक्षात ठेवा. जॅक्सन कोल आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे सॅमसन डॅनियल. सोपे नाव आहेत पाठ करायला पण. तुम्ही 2च नावं लक्षात ठेवा, जॅक्सन आणि सॅमसन. ठीक आहे, हे संस्थापक आहे हेल्प एज इंडिया या NGOचे. याचं हेडक्वार्टर जर आपण बघितलं ते आहे न्यू दिल्ली येथे आणि ही संघटना 1978 स्थापन झालेली आहे. ठीक आहे, एवढी माहिती तुमच्यासाठी गरजेची आहे. 70+ देशामध्ये हिचा प्रसार आहे. ठीक आहे, हेल्प एज इंडिया संस्थापक माहिती झाले. 1978 ही संस्था स्थापन झालेली, तिला आपण NGO असं म्हणतो. खालीलपैकी कशाकरिता 1999 उच्चाधिकार समिती स्थापन झाली होती? आता हाय पॉवर कमिटी कशासाठी स्थापन होऊ शकते तर आपण बघूयात. आपत्ती व्यवस्थापन, भूकंप व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आणि रासायनिक युद्ध व्यवस्थापन. तर कशासाठी होऊ शकते? आपत्ती व्यवस्थापनासाठी. ठीक आहे, आपल्या सिलेबसचा पण भाग आहे आपत्ती व्यवस्थापन, त्याच्यामुळे सरळ सरळ उत्तर देऊन टाकायचं. पुढे, खालीलपैकी कामगार कल्याणाची ध्येय कोणती? कामगार कल्याणाची ध्येय कोणकोणती असणार आहे? तर कामगारांना अधिक चांगले जीवन आणि आरोग्य पुरवणे असणार आहे का? यस, त्याच्यामध्ये येणार आहे. कामगारांना आनंदी आणि समाधानी बनवणे, पॉझिटिव्ह सेंटेन्स येणार आहे. औद्योगिक थकण्यापासून कामगारांची सुटका करणे हे पण असणार आहे. त्यांना थोडं रिफ्रेशमेंट म्हणून काहीतरी त्यांना टास्क वगैरे दिले जातात किंवा ब्रेक दिला जातो, कुठं फिरायला वगैरे पाठवलं जातं. अशा पद्धतीने कामगारांची त्यातून सुटका करण्याचं काय असणार आहे त्यांचं वेलफेअरसाठीचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. कामगारांची बौद्धिक, सांस्कृतिक आणि जीवनाच्या भौतिक परिस्थितीमध्ये सुधारणा करणे हे पण काय ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबोव. आणि आपल्याला माहिती आहे GS3 मध्ये जास्त जे उत्तर असतात ते ऑल ऑफ द अबाउच असतात. मानसिक अपंगासाठीच्या राष्ट्रीय संस्था कोणत्या हेतूने स्थापन केल्या जातात? आता याचा हेतू काय असतो मानसिक अपंगांसाठीच्या संस्थेचा? तर बघा, लॉजिकली आपण बघू. मानसिक अपंगासाठी देखभाल प्रारूप विकसित करणं हे त्याचं उद्दिष्ट असतं का? यस, असतं. ठीक आहे, त्यानंतर मानसिक अपंगत्व क्षेत्रात संशोधन करणे, संशोधन पण त्या संस्थेमध्ये होत असतं. त्यानंतर मानसिक विकलांगासोबत काम करण्यासाठी मानव संसाधन विकासाला उत्तेजन देणे हे सगळे जे ते त्याचे हेतू आहेत. त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबोव याचं उत्तर असणार आहे. अंधांच्या शिक्षणाकरिता आणि भारतीय ब्रेल तज्ज्ञ समितीने सर्व भारतीय भाषांसाठी समान ब्रेल संहिता तयार केली होती, म्हणजे केली आहे. ती डॅश डॅश नावाने ओळखली जाते. भारतामध्ये जर तुम्ही जे आपलं दिव्यांग जो टॉपिक आहे तो जर तुम्ही वाचत असाल त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक जे काही डिसेबिलिटी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ज्या संस्था काम करतात आणि त्यांची जे केलेलं फंक्शन आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाठ करावं लागतं. तर आपल्याला माहिती आहे की या सगळ्या भाषांसाठी जे समान ब्रेल संहिता तयार करण्यात आलेली तिचं नाव आहे भारती ब्रेल. ठीक आहे, भारती ब्रेल नावाची ती लँग्वेज तयार करण्यात आली होती 1951 मध्ये. आणि हिचा यूज जर आपण बघितला तर हिचा यूज हा श्रीलंका, त्याचबरोबर नेपाळ आणि बांगलादेश हे देश पण त्याचा लाभ घेतात. म्हणजे ती ब्रेल लँग्वेज हे यूज करतात श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये. ठीक आहे, हे अंधांसाठीच्या शिक्षणासाठीची ब्रेल लिपी आहे भारती ब्रेल. त्यानंतर कारखाने अधिनियम जो आहे 1948चा त्याच्यामध्ये तो कशाचे संबंधित आहे? ठीक आहे, बघूयात आता आपण. आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण. ठीक आहे,
त्यानंतर वेतन, मनोरंजन असणार आहे का? नाही, त्याच्यामुळे याला आपण इलिमिनेट केलं. गृहनिर्माण पण नसणार त्याच्यामध्ये. संघटना, टाळेबंदी आणि संपासाठी अधिनियम असतो का? नसतो. आणि अनुचित व्यापार, कामगार प्रथा हे पण त्याच्यामध्ये नसणार आहे. म्हणजे 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच आपलं 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, फक्त अ. त्यानंतर बरोबर विधान सांगा. संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष 1999 हे आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आता यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय वृद्ध वर्ष माहिती पाहिजे, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष माहिती पाहिजे, आंतरराष्ट्रीय युवक वर्ष माहिती पाहिजे, या शेतकरी वर्ष माहिती पाहिजे, भरडधान्य वर्ष माहिती पाहिजे, किंवा मग इंडिजिनियस लँग्वेज वर्ष कधी साजरा केलं होतं ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे हे सगळं तुमचं काय आहे? अभ्यासाचा भाग आहे. त्याच्यामुळे पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे. 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस हा साजरा केलेला होता. आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, त्याचबरोबरीने युवक वर्ष हे कधी साजरा केले गेले? ठीक आहे, या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला द्या. ज्यांचं उत्तर बरोबर असेल त्यांना मी थंब देईल. 2 प्रश्न मी विचारलेले आजच्या व्हिडिओमध्ये. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष कधी साजरा केलं गेलं आणि आंतरराष्ट्रीय युवक वर्ष कधी साजरा केलं गेलं. ठीक आहे, बी नंबरचं विधान वाचू. संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी 1 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करतात. फॅक्च्युअल गोष्ट आहे. वरीलपैकी सर्व बरोबर. दोन्ही विधान हे बरोबर आहेत. भारत सरकार कायदा 1935 मध्ये प्रथमच डॅश ही संज्ञा प्रसिद्ध झाली. तर 1935 मध्ये कोणती संज्ञा प्रसिद्ध झाली असणार आहे? सामाजिक पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक अंतर्भाव. आता बघा, तुम्हाला माहिती आहे अदर बॅकवर्ड क्लास हे मंडल आयोगाने आणलेलं आहे, हे नंतरची गोष्ट आहे, त्याच्यामुळे याला आधी इलिमिनेट करायचं. आणि अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट जी कन्सेप्ट आहे SC, ती कन्सेप्ट सर्वप्रथम 1935च्या कायद्याने प्रसिद्ध झालेली होती. पुढे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्राची 1950-51 मध्ये प्रथम श्रमिक चौकशी करण्यात आली होती? इन विच ऑफ द फॉलोइंग एरियाज फर्स्ट लेबर इन्क्वायरी वॉज कंडक्टेड इन 1950-51? कशाचा अभ्यास करण्यासाठी ही प्रथम श्रमिक चौकशी सुरू करण्यात आली? आता एक तुम्हाला माहिती आहे 1950-51 मध्ये जेव्हा भारत नेमकी स्वतंत्र झालेला होता त्यावेळेस आपला जो काही व्यवसाय होता लोकांचा, तो जास्त करून कोणता व्यवसाय होता? तर तो होता शेती व्यवसाय. ठीक आहे, तर मग हा जो काही फर्स्ट लेबर इन्क्वायरी ती कशाच्याबद्दल होऊ शकते? तर शेती श्रमिकांबद्दल होऊ शकते, ॲग्रिकल्चर लेबरबद्दल होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे बी नंबर. कुठे येतं बघा? 4 नंबरमध्ये येतं. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस ही जी काही फर्स्ट लेबर इन्क्वायरी झाली होती ती कशाबद्दल झाली होती? ॲग्रिकल्चर लेबरबद्दल झाली होती. ठीक आहे, चला पुढे जाऊ. खालीलपैकी कोणत्या राज्यात पोंग धरणामुळे विस्थापित लोकांना वसवले गेले होते? कोणत्या राज्यात वसवले गेले होते? हे पोंग धरण जे आहे याला दुसरं नाव आहे बियास डॅम याला म्हणतात. हे हिमाचल प्रदेशमध्ये होतं. हिमाचल प्रदेशमध्ये हे डॅम होतं. 1961 पासून त्याचं बांधकाम सुरू झालं होतं. आणि याचे जे विस्थापित लोक होते त्यांना कुठं पाठवायचं होतं? तर त्यांना राजस्थानमध्ये त्यांना आश्रय द्यायचा होता. तर 2016 मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर चर्चा झाली होती. 90,000 जवळपास लोक हे त्यांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे राजस्थान. म्हणजे पोंग धरणामुळे विस्थापित लोकांना कुठं नेण्यात आलं होतं? राजस्थानमध्ये. सेंदाई आराखडा हा रिपीट प्रश्न आहे सेंदाई आराखड्यावर आलेला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत. संयुक्त राष्ट्रसंघाचा सेंदाई म्हणजे जपान येथे झालेल्या परिषदेत 18 मार्च 2015 रोजी हा आराखडा मान्य करण्यात आला. फॅक्च्युअल डेटा आहे 2015 मध्ये तो आराखडा मान्य करण्यात आला होता. ए नंबरचं विधान बरोबर आहे. आपत्तीमुळे होणाऱ्या जोखमीमध्ये घट यासाठीच्या उपाययोजना आपण आधीच बोललो की सेंदाई आराखडा कशाचा रिलेटेड असतो? आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या ह्योगो आराखड्याची ही पुढची पायरी आहे. ते हे पण विधान बरोबर आहे. आणि या आराखड्याची तरतूद सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक आहेत. कीवर्ड काय आपला? आहेत. आहे ते का ते? नाही पाहिजे होतं इथे. ठीक आहे, म्हणजे बंधनकारक नाही आहे तो. इथं म्हणतात ते बंधनकारक आहे. ठीक आहे, म्हणजे या छोट्या छोट्या कीवर्डकडे लक्ष देऊन तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे डी नंबरचं विधान हे चुकीचं ठरते. आता डी कुठे कुठे आहे त्याला एलिमिनेट करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ए, बी आणि सी योग्य. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना केली पाहिजे? जनधन योजना आहे का वंचित घटकांसाठी? तर यस, जनधन योजना आहे त्याच्यासाठी. त्यानंतर हरित उद्योग योजना आहे का? यस, ती पण आहे. आता मेक इन इंडिया माहिती आहे आपल्याला कशासाठी आहे? मॅन्युफॅक्चरिंगसाठी आहे.
उत्पादन क्षेत्रासाठी, ती याच्यामध्ये येणार आहे का? वंचित घटकांच्या विकासासाठी नसणार आहे. आणि डी नंबर स्वच्छता योजना, स्वच्छतागृहे, जैविक विघटनयुक्त शौचालये बांधणे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते महिला उचलून येणारी जी प्रथा आहे ती काय होणार आहे? कमी होणार आहे. त्याच्यामुळे वंचित घटकांच्या विकासासाठी ही योजना असणार आहे. त्याच्यामुळे डी पण आपण सोबत घेऊन जाणार. म्हणजे मेक इन इंडियाला इलिमिनेट करायचं आणि ए, बी आणि डी उत्तर द्यायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे नॅशनल कमिशन ऑन EST याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आपला हा GS2चा भाग आहे. GS2मध्ये तुम्ही घटनात्मक संस्था वाचलेल्याच असतात. बघा आता पहिलं विधान, 2004मध्ये 89व्या घटनादुरुस्तीनुसार स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आला. आपल्याला माहिती आहे 2004मध्ये नॅशनल कमिशन ऑन SC आणि नॅशनल कमिशन ऑन ST हे काय झाले? वेगवेगळे झाले. त्याच्यामुळे ए नंबरचं विधान बरोबर आहे. राज्यघटनेच्या 338A मध्ये याबाबत तरतूद करण्यात आलेली. 338मध्ये SC येतं, 338A मध्ये ST येतं आणि 338B मध्ये काय येतं? OBC येतं. ठीक आहे, इतर मागासवर्गीय. त्यानंतर बघू, या आयोगामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या व्यतिरिक्त इतर 5 सदस्य असतात. यांच्या व्यतिरिक्त हा आपला कीवर्ड आहे. ठीक आहे, तर हे चुकलं. रचना जर आपण बघितली, एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि 3 सदस्य असतात. म्हणजे असे टोटल 5 असतात. आणि हे म्हणतायत की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या व्यतिरिक्त. त्याच्यामुळे C नंबरचं विधान चुकलं. B नंबरचं विधान बरोबर आहे. फेब्रुवारी 2017मध्ये श्री नंदकुमार साई यांनी या आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारलेले. ते हे D नंबरचं विधान बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान विचारलेले, फक्त C हे विधान जे आहे ते अयोग्य आहे. त्यानंतर ओल्ड अँड अलोन हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिलेला आहे. आता हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. येत असेल तर सॉल्व करा, नाही तर सरळ तुम्ही या प्रश्नाला काय करा? स्किप करा. अशा प्रश्नाचं जास्त तुम्ही टेन्शन घेतलं नाही पाहिजे. याचं उत्तर आहे जेरेमी टर्नस्टॉल. खालीलपैकी न्यायमूर्ती अग्रवाल आयोगाशी संबंधित काय आहे? या अग्रवाल आयोगाशी संबंधित खालीलपैकी कोणत्या गोष्टी आहे? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांच्या त्रुटी शोधणे, पंचायत संस्थांचे कार्यान्वयन चेक करणं, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या अनुसूचित जाती आणि जमातीत समावेश करणं आणि इतर मागासवर्गीय आरक्षणाची अंमलबजावणी करणं. याचं उत्तर असणार आहे 3 नंबर. त्यानंतर राष्ट्रीय संस्था दिलेल्या आहेत आणि त्याचे स्थान दिलेले. आता ह्या जे काही फॅक्च्युअल गोष्टी ह्या तुम्हाला पाठ पाहिजे. याच्यातली फक्त एक आपल्याला माहिती असेल, जर तुम्ही वाचलेली असेल तर, अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हँडिकॅप्ड. ठीक आहे, हिअरिंग हँडिकॅप जी आहे ती संस्था आपल्याला माहिती आहे की ती मुंबईमध्ये आहे. ठीक आहे, डीचं काय असायला पाहिजे? 1 नंबर. हे 2 ठिकाणी येतं. त्यानंतर जर बघितलं, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटली हँडिकॅप जी संस्था आहे ती आहे सिकंदराबादमध्ये. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर आर्थोपेडिकली हँडिकॅप जर बघितलं, ती संस्था आहे कोलकातामध्ये. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हिज्युअली हँडिकॅप्ड ही संस्था आहे डेहराडूनमध्ये. व्हिज्युअली हँडिकॅप्ड, आर्थोपेडिकली हँडिकॅप्ड, मेंटली हँडिकॅप्ड आणि हिअरिंग हँडिकॅप. ठीक आहे, अशा पद्धतीने याचं उत्तर असणार आहे मग आपलं 4 नंबर. त्यानंतर 145 नंबरचा प्रश्न. आता पुढचे प्रश्न हे आपत्ती व्यवस्थापनावरचे आणि आपल्या ग्राहक संरक्षण अधिनियमावर असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूकंप पुनर्वसन धोरणानुसार खालीलपैकी मदतीचा कोणता निकष आहे? की मदत कोणत्या घटनेच्या वेळेस करायला पाहिजे? आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळेस. अशी खेडी की जिथे 70% जास्त घरांची वर्ग 4 आणि 5 हानी झालेली आहे आणि ती नवीन जागेवर स्थापित करणे आणि नवीन बांधकाम करणे हे शक्य आहे. म्हणजे 1 नंबरचं विधान आहे बरोबर येतं. आणि अशी खेडी जिथे 55% जास्त घरांची हानी झाली आहे आणि ती नवीन जागेवर स्थापित करणे म्हणजे हे B नंबरचं विधान चुकते. म्हणजे तुम्ही इथे एक लक्षात ठेवा, शासनाचा असा नियम आहे या भूकंप पुनर्वसन धोरणानुसार, ज्या खेड्यांचं 70% जास्त हानी झालेली असणारे आणि जे की वर्गवारी कशामध्ये येतात? 4 आणि 5 मध्ये येतात, तशा खेड्यांना ती काय केली जाते? मदत ही पोहोचवली जाते. त्याच्यामुळे फक्त अ नंबरचं विधान आपलं बरोबर आहे. आता इथे बाजूला तुम्हाला दिसत असेल की भारतामध्ये जे काही अर्थक्वेक झोन आहेत ते त्यांची इथे मॅपमध्ये दाखवलेलं आहे. अर्थ झोन 5, 4, 3 आणि 2 याच्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जो 5 नंबरचा जो झोन असतो तो व्हेरी हाय रिस्क झोन असतो. ठीक आहे, तो जर बघितला आपण ते बघा इथं पूर्ण नॉर्थ ईस्ट जो आहे तो त्याच्यामध्ये येतो. त्यानंतर इथं थोडा बिहारचा भाग, बिहारच्या वरचा, इथे हिमाचल प्रदेश उत्तराखंडचा भाग येतो, थोडा जम्मू काश्मीरमध्ये,
थोडा गुजरातचा पण भाग येतो बघा त्याच्यामध्ये, झोन 5मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने ते वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. सर्वात जास्त जर आपण बघितलं भूकंप कुठं आलेला आहे थोडा जास्त तीव्रतेचा, तर आपण जर बघितलं 8 इथं हे पूर्ण यादी दिलेली आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नॉर्थ ईस्ट इंडिया जर बघितलं आपण, तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये सर्वाधिक भूकंप झालेले आहेत. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला अंदाज लावता येतो. याच्यावर पुढच्या वेळेस प्रश्न येऊ शकतो आपत्ती व्यवस्थापनामध्ये. पुढचा प्रश्न, प्रत्येक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात खालीलपैकी डॅश सदस्य असतात. आता सोपा प्रश्न आहे की जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाबद्दल विचारता येते आपल्याला. तर यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये असतो अध्यक्ष, 2 सदस्य आणि ज्यामध्ये 1 महिला असणं गरजेचं असतं. 3 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जास्तीची किंमत म्हणजे खाली दिलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत. जास्ती किंमत म्हणजे त्याची डेफिनेशन काय देण्यात आलेली आहे. तर पहिलं, वस्तूवरील दर्शवलेली किंमत. त्यानंतर त्यावेळच्या प्रचलित कायद्याच्या ठरवलेली किंमत, वस्तू ज्या खोक्यामध्ये बंद असेल त्या खोक्यावरील दर्शवलेली किंमत, आणि व्यापाऱ्याने त्यांच्या दुकानात फळ्यावर लिहून ठेवलेली जी दर्शवलेली किंमत असते. ह्या सगळ्या किमती का असतात, जास्तीच्या किमती असतात. त्याच्यामुळे हे सगळेचे सगळे विधान बरोबर आहेत. पुढे, ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 याच्या आपल्याला जोड्या लावायच्या. म्हणजे ह्या कशाबद्दल विचारलं त्यांनी, व्याख्या विचारलेल्या आहेत आपल्याला, आणि या व्याख्या तुम्हाला पाठ पाहिजे तर तुम्हाला हे उत्तर येतील. तर जर आपण बघितलं 21B याचं उत्तर येतं तक्रारदार, त्याची डेफिनेशन दिलेली आहे. Fमध्ये काय दिलेलं आहे, दोष दिलेला आहे. Jमध्ये काय दिलेलं आहे, निर्माता कोण असणार आहे. आणि Mमध्ये काय दिलेलं आहे, किती व्यक्ती यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजेच 1, 2, 3, 4 असे आपले उत्तर असणार आहे. हा सरळ कलमांवर प्रश्न होता. त्यानंतर ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत संरक्षण लाभलेल्या हक्कांमध्ये पुढीलपैकी कोणता हक्क ग्राहकाला उपलब्ध नाही. कोणता हक्क ग्राहकाला उपलब्ध नाही. तर बघा, आपण नीट जर प्रॉपर वाचला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येतं. ग्राहक शिक्षणाचा हक्क असतो का ग्राहक संरक्षण अधिनियमामध्ये, तर आहे. त्यानंतर विकलेल्या वस्तूची प्रत आणि शुद्धता याविषयी माहिती मिळवण्याचा हक्क आहे का ग्राहकाला, तर यस, तो पण आहे. अनुचित व्यापार पद्धती आणि अनावश्यक पिळवणुकीच्या विरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आहे का ग्राहकाला, यस, तो पण आहे. नजीकच्या दुकानात ब्रँडेड वस्तू स्वस्तात उपलब्ध असण्याचा अधिकार हा आहे का ग्राहकाला, तर नाही. असा अधिकार असतं तर खूपच भारी झालं असतं. मग नजीकच्या दुकानात ब्रँडेड वस्तू स्वस्तात उपलब्ध असण्याचा हक्क हा आपला ग्राहकांचा हक्क नाही आहे. त्याच्यामुळे 4 नंबर त्याच्यामध्ये येत नाही. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघतोय आपण की ग्राहक संरक्षण कायदा जो आहे 1986चा, त्याच्यामध्ये टोटल कलमं किती आहेत आणि टोटल प्रकरणं किती आहेत. हा सरळ सिंपल प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि हा प्रश्न कोणाचा चुकला नाही पाहिजे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर या कायद्यामध्ये 31 कलमं आहेत टोटल, आणि टोटल प्रकरणं किती आहेत, 4 प्रकरणं आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 2 नंबर. टोटल 31 कलमं आणि 4 काय आहेत, प्रकरणं आहेत. 1986चा हा कायदा आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग झालं असेल की कशा पद्धतीने आपण हा पूर्ण पेपर कवर केला आणि कशा पद्धतीने ॲनालिसिस करायला पाहिजे हे तुम्हाला समजलं असेल. जर व्हिडिओ नीट आवडला असेल, तुम्हाला प्रॉपर आवडला असेल, तर नक्की तुम्ही लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.